दूध व्यवसाय करायचं म्हटलं की लोक सर्वात आधी काय विचारतात माहिती आहे का? किती दूध मिळेल, किती नफा होईल, किती गायी घ्यायच्या? पण खरा प्रश्न हा वेगळाच आहे. चारा विकत घेऊन दूध व्यवसाय परवडतो का? कारण दूध व्यवसायामध्ये सर्वात मोठा खर्च जर कोणत्या गोष्टीवर होत असेल तर तो म्हणजे चारा. आणि हा विषय फक्त पैशांचा नाही, तर संपूर्ण दूध व्यवसायाच्या भविष्याचा आहे. आज अनेक लोक मोठ्या उत्साहाने दूध व्यवसाय सुरू करतात. जनावर घेतात, शेड बांधतात, मशीन घेतात, पण त्या काही महिन्यांनी त्यांना जाणवतं, दूध तर येतंय, पण पैसा कुठे जातोय? आणि तिथे उत्तर एकच असतं, चारा. म्हणून आज आपण खूप खोलात जाऊन बोलणार आहोत. जे चारा विकत घेऊन दूध व्यवसाय चालतो का? कोण टिकतो? कोण अडकतो? कुठे गणित चुकतं? आणि कोणत्या परिस्थितीत विकतचा चारा आपल्याला परवडू शकतो? हा व्हिडिओ फक्त नवीन लोकांसाठी नाही, तर अनेक वर्ष दूध व्यवसाय करणाऱ्यांना विचार करायला लावणार आहे. मित्रांनो, दूध व्यवसायात आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की जनावर दूध देतं, पण त्या दुधामागे चारा उभा असतो. जर जनावराला योग्य खाणं मिळालं नाही, तर दूध कमी होतं, तब्येत बिघडते, प्रजननावर परिणाम होतो आणि शेवटी संपूर्ण व्यवसायाचं गणित हे कोसळायला लागतं. म्हणून दूध व्यवसायामध्ये चारा म्हणजे फक्त खाऊ नाही, तो व्यवसायाचा पाया आहे. आज लोकांकडे जमीन आहे, कोणाकडे 1 एकर, तर कोणाकडे अर्धा एकर, तर काही जणांकडे शेतीच नाही. पण तरीही दूध व्यवसाय करण्याची इच्छा असते. तेव्हा लोक म्हणतात, काय हरकत आहे, चारा विकत घेऊ. ऐकायला हे खूप सोपं वाटतं, पण वास्तव वेगळं असतं. समजा एखाद्या व्यक्तीकडे 10 गायी आहेत. आता त्या 10 गायींना रोज हिरवा चारा, सुका चारा, कडबा, पेंड, खाद्य हे सगळं लागणार. आणि जर हे सगळं बाजारातूनच विकत घ्यायचं असेल, तर महिन्याला खर्च एवढा वाढतो की नवीन माणूस हादरून जातो. कारण सुरुवातीला लोक फक्त गायींची किंमत मोजतात, पण त्या गायी रोज काय खातील याचं खरं गणित काढत नाहीत. खरं सांगायचं झालं तर दूध व्यवसायात जनावर विकत घेणं सोपं आहे, पण त्या जनावराला रोज पोटभर खाऊ घालणं कठीण आहे. कारण जनावर एक दिवस नाही, तर वर्षानुवर्ष खात असतं. आणि चाऱ्याचे भाव हे कायम स्थिर राहत नाहीत. कधी पाऊस कमी झाला, तर कधी दुष्काळ पडला, कधी हिरवा चारा मिळाला नाही, की चाऱ्याचे दर हे अचानक वाढतात. तेव्हा दूध व्यवसाय करणाऱ्यांचा खरं टेन्शन सुरू होतं. बऱ्याच वेळा आपण सोशल मीडियावर मोठमोठे फार्म पाहतो, पण त्यामागचं एक मोठं सत्य लोक विसरतात. अशा फार्मपैकी अनेकांकडे स्वतःची शेती असते. ते स्वतः हिरवा चारा पिकवतात, सायलेज तयार करतात, कडबा साठवून ठेवतात. म्हणून त्यांचा खर्च नियंत्रित राहतो. पण ज्याच्याकडे जमीन नाही, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस बाजारावर अवलंबून असतो. आणखी एक गोष्ट जी की खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे विकतचा चारा म्हणजे फक्त पैसा नाही, तर अनिश्चितता. आज चारा मिळायला उद्या मिळेलच याची खात्री नाही. आज भाव कमी आहेत, उद्या दुप्पट होऊ शकतात. आणि दूध व्यवसायामध्ये जनावरांना रोज खाणं लागतंच. काही लोक म्हणतात, आम्ही दूध जास्त विकतो, त्यामुळे चारा जो आहे तो विकत घेणं परवडतं. हो, जर तुमच्याकडे जास्त दूध देणारी जनावरं असतील, जर दुधाचा चांगला दर मिळत असेल, स्वतःचं मार्केट असेल, डेअरी प्रोडक्ट्स बनवत असाल आणि व्यवस्थापन जे आहे ते तुमचं मजबूत असेल, तर विकतचा चारा हा परवडू शकतो. काही वेळा लोक फक्त दूध पाहतात, पण फीड कन्व्हर्जन पाहत नाहीत. म्हणजे जनावर जितकं खातंय, त्याच्या तुलनेत दूध किती देतंय? जर जनावर जास्त खाते आणि दूध कमी देते, तर विकतचा चारा फार महाग पडतो. अनुभवी दूध व्यावसायिक इथेच लक्ष देतात. ते प्रत्येक जनावराचं गणित ठेवतात. आणि एक वास्तव म्हणजे नवीन लोक अनेकदा भावना पाहून जनावर घेतात. ही गाय भारी दिसते, ही मोठी आहे, पण त्या जनावराला किती खाणं लागेल हे लक्षात घेत नाहीत. काही जनावर चांगलं दूध देतात,
पण त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट खूप जास्त असतो. म्हणजेच बाहेरून आपल्याला नफा दिसतो, पण आतून पैसा जात असतो. मित्रांनो, दुष्काळाच्या काळात तर परिस्थिती अजून कठीण होते. त्यावेळी चारा महाग होतो. बऱ्याच अनुभवी लोकांचं एकच मत असतं, शेतीशिवाय मोठा दूध व्यवसाय हा धोकादायक आहे. कारण शेती म्हणजे फक्त जमीन नाही, ती दूध व्यवसायाची सुरक्षा आहे. तुम्ही स्वतः चारा पिकवू शकता, खर्च कमी करू शकता, संकटाच्या काळात टिकू शकता. आता काही लोक विचारतील, मग ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी दूध व्यवसाय करूच नये का? तर मित्रांनो, असं नाही. पण त्यांनी खूप विचार करून उतरावं. लहान प्रमाणात सुरुवात करावी, मार्केट मजबूत करावं, दुधाला चांगला दर मिळवावा आणि शक्य असेल तिथे चाऱ्याचं प्लॅनिंग करावं. कारण प्लॅनिंग नसलेला घोटा हळूहळू कर्जात अडकू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक दूध विकण्यापेक्षा व्हॅल्यू ॲडिशन करतात. तूप, पनीर, दही, श्रीखंड, आईस्क्रीम यामुळे त्यांना जास्त नफा मिळतो. म्हणून चाऱ्याचा खर्च हा सांभाळता येतो. फक्त दूध विकून आणि पूर्ण चारा विकत घेऊन मोठा नफा टिकवणं अनेक वेळा कठीण होतं. मित्रांनो, दूध व्यवसायात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर फक्त जनावर पाहू नका. चाऱ्याचं गणित शिका. कारण जनावर दूध देतात, पण चारा त्या दुधामागचं खरं इंजिन असतं. आणि ज्याने चाऱ्याचं व्यवस्थापन शिकलं, तोच दूध व्यवसायामध्ये जास्त काळ टिकतो. तुमच्या मते चारा विकत घेऊन दूध व्यवसाय परवडतो का? की स्वतःची शेती असणं गरजेचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.